नमस्कार, मी अलिना परेरा, राहणार बोईन्स. बोईन्स जापकेमध्ये राहत असताना गेल्या 14 वर्षापासून आम्ही डॉग फील्डमध्ये काम करत होतो, मी आणि माझा नवरा रोहन. शेवटी लॉकडाऊनमध्ये जेव्हा आम्ही इथे एक विरार येथे स्टोअर चालू केलं, त्यानंतर आम्हाला माहित पडलं की विरारमध्ये अनेक डॉग लव्हर्स किंवा अनेक डॉग्स पाळणारी लोक आहेत. सो आम्ही तिथे स्टोअर चालू केलं. खूप वेळानंतर एक छोटासा गॅप घेऊन एक मोठा प्लॅन करून आज करमाळा येथे, बोईन्स करमाळा येथे आम्ही एक नवीन फॅसिलिटी घेऊन आलो आहोत. ती फॅसिलिटी आहे आमची डॉग ग्रूमिंग आणि बोर्डिंग सेंटर ह्याची. मी एक सर्टिफाईड पेट ग्रूमर आहे. एक इंटरनॅशनल लेवलच्या ज्या पेट ग्रूमिंग अकॅडमीज असतात त्यापैकी एका ठिकाणी मी हे शिक्षण घेतलेलं आहे आणि माझा हा नवीन सेटअप चालू केला आहे. इथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डॉग्सचे हेअरकट्स, वॉश, त्यांची ट्रीटमेंट म्हणजे जे स्किन इश्यूज असतात किंवा असे दुसरे जे इश्यूज असतात त्याची ट्रीटमेंट इथे केली जाते. त्याचप्रमाणे येथे आम्ही बोर्डिंग सेंटर देखील काढलेले आहे. जर तुम्हाला कुठे बाहेर फिरायला जायचे असेल आणि तुम्हाला चिंता असेल की तुमचे घरातले तुमचे एक छोटे प्रेमळ असे प्राणी कुठे ठेवावे, तर आम्ही इथे तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. तुम्हाला आव्हान आहे की कधीही तुम्हाला आमची गरज पडली तर तुम्हाला आम्ही नंबर देऊ. त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही कधीही इथे तुमच्या घरातल्या एका जवळच्या व्यक्तीला म्हणजेच तुमच्या प्राण्याला घेऊन कधीही इथे येऊ शकता आणि कोणत्याही प्रकारची गरज असेल तर आम्ही तुमच्या सेवेसाठी हजर आहोत. धन्यवाद. प्रभुचे झाले बहुपकार, ओम कसामी उतराई. प्रभुचे झाले बहुपकार, ओम कसामी उतराई. प्रभुचे झाले बहुपकार, ओम कसामी उतराई. ओम कसामी उतराई. तारण त्याला घेऊन आती, प्रभु नामाचे ध्यान करी. ओम कसामी उतराई. प्रभुचे झाले बहुपकार, ओम कसामी उतराई. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावे. आपल्या सामर्थ्यशाली हाताने आम्हाला शक्ती देणारा प्रभू धन्य असो आणि तुमच्या अंतर्यामी. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू ख्रिस्ताने आम्हाला श्रमाची प्रतिष्ठा शिकविली आहे. तो सुताराचा मुलगा म्हणून ओळखला गेला. स्वेच्छेने त्याने श्रमात काम आपले व्यतीत केले. आपल्या हाताने काम करून येशूने पारस्परिक मेहनतीचे कामाचे रूपांतर आपल्या आशीर्वादाच्या साधनात केले. जर आपण मनापासून काम करून ते देवाचे करणे पाहिले तर आपण स्वतः शुद्ध होतो. आपल्या हाताच्या आणि मनाच्या श्रमानं आपण परमेश्वराची स्तुती करतो. आपले काम आपल्याला परोपकार शिकविते. आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त करते. त्यामुळे तारणकर्त्या ख्रिस्तानेही आपली प्रेमात अधिक वाढ होते. आज त्या देवाला धन्यवाद देऊया. आपली ही जागा आणि त्या जागेत जे श्रम व्यतीत केले जाणार आहेत, जो हेतू समर्पित होणार आहे, तो परमेश्वरानं परिपूर्णतेस घेऊन जावा, आशीर्वादित करावा म्हणून क्षणभर शांत राहून त्या विधात्याकडे प्रार्थना करूया. पेन्सिराक पुस्तकातून घेतलेलं वाचन. मोहर करणारे सतत नव्या नव्या नमुन्याचा विचार करतात. ते हुबेहूब मोहर तयार करण्यावर ते आपले लक्ष केंद्रित करतात. काम पूर्ण होईपर्यंत जागरण करतात. ऐरणीपाशी बसणाऱ्या लोहाराची तीच अवस्था असते. तो लोखंडी कामात दंग असतो. भट्टीच्या उष्णतेसमोर झगडा करतो. तशी विस्तवाच्या जगीनं त्याची तातडी होरपळून निघते. गणाच्या प्रत्येक धावाबरोबर त्याच्या काळकळ्या बसतात. पण तो बनवत असलेल्या नमुन्यावर त्याची नजर खिळलेली असते. त्याचे सारे ध्यान काम पूर्ण होईपर्यंत असते. शेवटचा हात फिरवेपर्यंत तो जागरण करत राहतो. प्रभूचा शब्द. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, सुदैवानं यंदाचं वर्ष संत फ्रान्सिस ऑफ असिसी त्याच्या जुबली वर्षाची म्हणजे 800 वर्षाची स्मृती साजरी करीत आहे. आणि संत फ्रान्सिस असिसीचं अध्यात्मातलं मर्म काय माहिती आहे? परमेश्वराने जे निर्माण केलं आहे ते सगळं पवित्र आहे आणि ते आशीर्वादित करण्यासाठी त्याचं जतन करणं,
त्याचा सांभाळ करणं, त्याची काळजी घेणं आणि तेच परमेश्वराच्या गौरवासाठी परत समर्पित करणं. आज आमची एलिन आणि तिच्या कुटुंबाच्या मार्फत आपण ही जागा विशेषतः प्राण्यांसाठी राखून ठेवलेली आहे. आणि संत फ्रान्सिस बसीच्या शब्दात मला त्याच्यामध्ये परमेश्वराची कृपा दिसावी म्हणून मी प्रेम करावं, म्हणून ते प्राणी मात्र माझ्या जवळ घ्यावेत, ते माझ्याशी बोलतील आणि मी त्यांची हाक ऐकेन आणि माझ्या शब्दाद्वारे ते आपल्या मुखातून त्यांच्या शब्दात प्रभूचा गौरव गातील. आणि म्हणूनच परमेश्वराने ही जागा पवित्र करावी. विशेषतः या दालनात ज्यांची पावलं रोवली जातील येथे येण्यासाठी, त्यांना प्रवृत्त करण्यासाठी, तिथला उत्साह बळकट करण्यासाठी आणि जनसमुदायाची सेवा करण्यासाठी परमेश्वराने त्यांना उत्सुक करावं, म्हणून त्या विधात्याकडे आपण मध्यस्थीची प्रार्थना करूया. आपला प्रतिसाद हे प्रभू आमच्या कामात आमचा मार्गदर्शक हो. बोला. सर्व समर्थ परमेश्वराने हे जग निर्माण करून ते आपल्या सामर्थ्याच्या अद्भुत चिन्हाने भरून टाकले. मानवानं हाती घेतलेले काम विश्वासूपणे पूर्णतेत जावे म्हणून त्यांनी जगाच्या सुरुवातीपासून मानवी श्रमांना आशीर्वाद दिला. आपण हाती घेतलेले काम पूर्णत्वास घेऊन जाण्यासाठी प्रभू परमेश्वराचं सहाय्य लाभावं म्हणून एकत्र बोलूया. प्रभू आमच्या कामात मार्गदर्शक हो. आम्हाला क्षमा करण्याची आज्ञा देणारा प्रभू तू धन्य आहेस. आमच्या मनाच्या आणि हाताच्या आधारे आमचे हे काम पूर्णतेस घेऊन जा. आपला प्रतिसाद. आम्हासाठी मानव झाल्यावर तुझ्या पुत्रांना सुधारायचे काम करावे अशी तुझी इच्छा होती. इथे काम करणाऱ्या प्रत्येकांना आशीर्वाद दे. सगळ्या प्रकारच्या दुखापतीपासून, अपघातापासून, व्यत्ययापासून, संकटापासून त्यांचं संरक्षण कर. आपला प्रतिसाद. ख्रिस्ताद्वारे आपले कष्ट गोड मानणाऱ्या प्रभू तो आम्हा प्रत्येकांना सत्सक विभूतीचं दान दिलं आहेस. आमचा भार हलका कर. आमच्या मुखातून तुझा गौरव प्रदर्शित करण्यासाठी सहाय्य कर. आपला प्रतिसाद. आम्ही नेहमी उत्तम प्रकारे काम करावे यासाठी आम्हाला प्रेरणा देणार प्रभू तू धन्य आहेस. या ठिकाणी जे प्राणी येतील त्यांचा सांभाळ करण्यासाठी, त्यांची काळजी वाहण्यासाठी आम्हाला तुझ्या पवित्र आत्म्याची कृपा बहाल कर. आपला प्रतिसाद. आमचे समर्पित श्रम तू स्वीकारतोस, तू जाणतोस. आमचा हेतू शुद्ध आहे आणि म्हणून आमच्या कार्यात आम्हाला सहाय्य कर. आपला प्रतिसाद. क्षणभर शांत राहून या कामाची सुरुवात झाल्यापासून या क्षणापर्यंत ज्या ज्या लोकांनी हातभार लावलेला आहे, मदत केलेला आहे, सहाय्य केलेलं आहे आणि आध्यात्मिक, आर्थिक आणि सामाजिक पाठबळ दिलेलं आहे ते प्रत्येकात परमेश्वराने समर्पित करावेत, आशीर्वादित करावे म्हणून एकत्र बोलूया. आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझे इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशा मी आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. वाईटापासून आम्हाला हे प्रभू परमेश्वर, आमच्या हाताने आणि मनानं करीत असलेले कार्य दिवसेंदिवस प्रगतीपथावर घेऊन जा. सर्व मानवी श्रम तुझ्या योजनेनुसार आशीर्वादित करतोस. जे या जागेत योजना आखून आपल्या कार्यासाठी या ठिकाणी धाव घेतील, त्यांना सहाय्य करण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी, आधार देण्यासाठी आमच्या समवेत राहा. आपले कार्य प्रामाणिकपणे आणि विश्वासाने पूर्णत्वास घेऊन जावे यासाठी कृपा दे. ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. आमेन. आमच्या गरजा पुरविणारे प्रभू तू धन्य आहेस. आमची ही जागा आणि आमची कार्याची सिद्धीस तुम्हा प्रत्येकाच्या उंजळीत पेरलेली आहेस. तिचे प्रतिफळ आमच्या स्वाधीन केले आहेस. तुझ्या निर्मितीचा आस्वाद आम्ही घ्यावा. विक्रेते आणि खरेदीदार म्हणून ज्याप्रमाणे आमचा व्यवहार दैनंदिन जीवनात निष्ठेनं, भक्तीनं आणि प्रामाणिकपणे आम्ही जो समर्पित करीत आहोत तो आशीर्वादित कर. ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असतो. सर्व समर्थ परमेश्वर, पिता, पुत्र, पवित्र आत्म्याचा आशीर्वाद आपल्या जागेस, आपल्या कार्यात सिद्धीस घेऊन जाओ. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, सर्व तांबूलपणाच्या उगवा आम्ही परस्परांना बंधू भगिनीप्रमाणे मदत करावी अशी तुझी आज्ञा केलीस. त्या जागेला आशीर्वाद देण्यासाठी आम्हा प्रत्येकाला या ठिकाणी
तुझी प्रार्थना, निष्ठा, भक्ती, विश्वास पेरण्यासाठी प्रवृत्त केला आहेस. येथे प्रवेश करणाऱ्यावर तुझी कृपादृष्टी कायम वाढ. आम्हा प्रत्येकाला आधार दे. आमच्या समोर रक्षक दूत म्हणून वावर. ही प्रार्थना तुझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने करतो. जय बाबा, जय पुत्र, जय देवा, जय बाबा, जय पुत्र, जय दरवाजा उघड. दरवाजा उघड. तुमचा फोन करा, मी सांगितलं. शरीर प्रकाशमान करणारा प्रभू धन्य असो. तुमच्या कार्याला तुम्हाला मार्गदर्शन करू. प्रत्येक दिवस तुमच्या सहाय्याला असो. परमेश्वर तुमचा रक्षक बनो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्व सनातन परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्म्याचा आशीर्वाद तुला आपल्या कार्यात स्थितीत घेऊन जाओ. आमेन. डन. अभिनंदन. सफल अभिनंदन. पण ऑल वेल. टाइम केवढा झाला आता? नाही. तो निजात आहे. Congratulations to you. Congratulations to you. God bless you. And we are praying for you. Bye bye. चला येऊ दे, बघू दे. गेलो तरी खेकडे पकडे गेलो.